TV9 मराठीचे पालघर जिल्हा प्रतिनिधी आणि दैनिक सकाळचे पत्रकार विजय गायकवाड यांना पत्रकार भूषण 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला। मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या डॉ. सुरेंद्र गावस्कर सभागृहात 5 जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार सन्मान कार्यक्रम पार पडला। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातून येऊन मुंबई परिसरात आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटवून विजय गायकवाड पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे पत्रकारिता क्षेत्रासह त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला। मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा थोर साहित्यिक अर्थशास्त्र तज्ञ खासदार भालचंद्र मोगणेकर, थोर साहित्यिका प्राध्यापक डॉ. सिसिलिया कर्व्हलो, दैनिक देशोन्नतीचे मालक आणि संपादक प्रकाश पोहरे, प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर, मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, संघाचे संयुक्त कार्यवाह गंगाधर म्हात्रे यांच्या हस्ते विजय गायकवाड यांना पत्रकार भूषण 2024 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला। या पुरस्कार सोहळ्यात 3 संपादक तसेच वृत्तपत्र, दिवाळी अंक, इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांना वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। विजय गायकवाड हे परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील बोथी या छोट्याशा खेड्यातील राहणारे आहेत। 10 जुलै 2010 पासून वसई विरार या परिसरात ते TV9 मराठी आणि दैनिक सकाळमध्ये काम करतात। तसेच ते द प्रेस क्लब ऑफ वसई विरार या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या संघटनेचे सरचिटणीस आहेत। मागच्या 13 वर्षांपासून वसई विरार नालासोपारासह मुंबई आणि पालघर जिल्ह्यात आपल्या बातम्यांच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे। पत्रकारिता करताना तटस्थपणे त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या बातमीला केंद्रस्थानी ठेवून राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक अशा बातम्यांना प्राधान्य दिले आहे। त्यामुळे पत्रकार म्हणून विजय गायकवाड हे वसई विरारमध्ये प्रत्येकाला आपलेसे वाटतात। त्यांच्या याच कामाची पोचपावती म्हणून त्यांना पत्रकार भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची भावना व्यक्त केली जात आहे।